नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट आलेली आहे. 6 एप्रिल 2026 रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा शासन निर्णय जाहीर झाला आहे. आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून एप्रिल महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचा जो पहिला टप्पा होता, हा पहिला टप्पा आपण या ठिकाणी गाठलेला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण मित्रांनो, या ठिकाणी राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून एप्रिल महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात जो अकाउंटंट म्हणून किंवा जो ट्रेझरी व्यक्ती असतो, त्या ट्रेझरी व्यक्तीचं किंवा त्याला आता सोप्या भाषेमध्ये अकाउंटंट, त्याला कोषागार असं म्हणतात, तर अशा व्यक्तीची या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे. तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर झाला आणि त्या शासन निर्णयामध्ये हा निधी वितरित करण्याचा जो अधिकार असतो, हा अधिकार देण्यासंदर्भात आयुक्तांना स्पष्टपणे जबाबदारी दिली होती. परंतु एक लक्षात ठेवा, एखादी बँक असेल, त्या बँकेमध्ये जर मॅनेजर असेल, त्याला जरी अधिकार असला तरी सुद्धा पैसे देणं आणि घेणं हा अकाउंटंट बघत असतो. त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही निधीचा वाटप करणं किंवा त्याचा हिशोब ठेवणं किंवा त्याची व्यवस्था करणं, यासाठी महाराष्ट्र राज्याचा सायबर ट्रेझरी म्हणून एका व्यक्तीची नियुक्ती करावी लागते आणि केली जाते. या संदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर झाला आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभागामध्ये अशा ट्रेझरी किंवा कोषागारची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तुम्हाला त्या संदर्भात आजचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय स्क्रीनवरती दिसत असेल आणि हा शासन निर्णय आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ह्या शासन निर्णयामध्ये महत्त्वाचे पॉईंट सांगितलेले आहेत, परंतु ते पॉईंट तुम्ही वाचल्यानंतर कदाचित तुमच्या डोक्याच्या वर जाईल, परंतु ते अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी समजावून सांगणार आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आपलं दिव्यांग सक्षमीकरण आत्ता वेगळं झालं आहे. कारण त्या दिव्यांग सक्षमीकरणाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना मासिक हप्ता दिला जाणार आहे आणि हे पैसे देत असताना एखादा सिस्टम असतो, स्पर्श प्रणाली म्हणून, त्याला स्पर्श प्रणाली म्हणतात. त्या स्पर्श प्रणालीच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये वन टाईम हा एक महत्त्वाचा राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून डीबीटीच्या सिस्टमला जोडलेला भाग आहे. त्यामुळे वन टाईम हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जोडण्यासाठी किंवा येण्यासाठी त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा कोषागार म्हणून एका संबंधित व्यक्तीची, संबंधित अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते आणि त्यानुसार राज्य सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून दिव्यांग सक्षमीकरण विभागामध्ये सहाय्यक आयुक्तांना किंवा संचालकांना त्या ठिकाणी हा अधिकार देण्यात आलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, आत्ता आपला निधी वितरणाचा जो पहिला टप्पा आहे हा पूर्ण झालेला आहे. कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही आहे. तो मार्ग आहे हा पूर्णपणे मोकळा आहे. कधीही नोटिफिकेशन येणार आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील, लक्षात ठेवा. त्यामुळे हा शासन निर्णय आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. हा शासन निर्णय मी थोड्या वेळात आपल्या ग्रुपवरती टाकणारच आहे. तुम्ही तो व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे, कारण वाचत असताना थोडंसं तुम्हाला त्या गोष्टी कळणार नाही आहे, पण एकंदरीत त्या शासन निर्णयाचा अर्थ असा आहे की तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी जो ट्रेझरी किंवा कोषागार म्हणून एका व्यक्तीची जबाबदारी असते, त्या जबाबदार व्यक्तीची नेमणूक या ठिकाणी केलेली आहे. म्हणजेच आपल्याला पैसे येण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही आहे. संबंधित पैशावरती किंवा संबंधित पैसे वाटपावरती, निधी वितरणावरती काम करणारा संबंधित व्यक्ती हा जबाबदार व्यक्ती म्हणून या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता टेन्शन घेऊ नका. एप्रिल महिन्यापासून राज्य सरकारने सांगितलं होतं की दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून दिव्यांगांना पैसे येणार. त्या पद्धतीने एक एक शासन निर्णय समोर येताना दिसत आहे. आणि एकदा काय हे सर्व सुरळीतपणे पैसा, पहिला टप्पा तुमच्या हातामध्ये किंवा पहिला हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की पुढील हप्ते तुम्हाला नियमित स्वरूपामध्ये येतील. आणि जाता जाता शेवटी हा प्रश्नचिन्ह कायम असणार आहे की टेम्पररी दिव्यांग बांधवांचं काय होणार. राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून शासन निर्णय जाहीर केला आहे, टेम्पररी दिव्यांगांना पुढील हप्ते येणार नाही. परंतु राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं असं ग्राउंड लेवलला त्याची चर्चा करताना दिसत नाही आहे. पण नेमकं काय घडेल याची सर्वांना चाहूल या ठिकाणी वाटते. आपल्याकडून सुद्धा प्रयत्न सुरू आहे की बाबा हा मुद्दा काढून टाका. दिव्यांग संघटनांच्या माध्यमातून, संस्थांच्या माध्यमातून सुद्धा मागणी केली जाते. पण आता सरकार यावरती किती विचार करतोय हा अतिशय महत्त्वाचा बाब असणार आहे. आत्ता या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून 6 एप्रिल 2026 रोजी जो महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केला, त्या शासन निर्णयाविषयी तुम्हाला माहिती द्यायची होती म्हणून ही व्हिडिओ बनवली. संबंधित व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, सर्वांच्या हितासाठी आहे, म्हणून सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.